मित्रहो, आज भाजपचे जयवीरू म्हणजे नरेंद्र साहेब मोदी आणि अमित भाई शाह, तसेच 1990 मध्ये सुद्धा भाजपचे जयवीरू होते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी। तेव्हा श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचा सुवर्ण काळ होता। सोरठी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढून देशभरात भगवे वादळ निर्माण केले। त्यांच्याबरोबर अशोक सिंघल, साध्वी ऋतुंभरा, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, प्रवीण तोगडिया, कल्याण सिंह हे बिनीचे शिलेदार होते। या सर्वांना अडवण्याचे धाडस मुलायम सिंग यादव यांनी केले, त्यामुळे ते सुद्धा देशभरात गाजले। पुढे बाबरी ढाचा पाडला तेव्हा मात्र सर्वांनीच कोलांटी मारली। पकडलेले कारसेवक 12च्या भावात जाणार होतेच, तेव्हा महाराष्ट्रातून ठाकरेंनी आवाज दिला, माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला सार्थ अभिमान आहे। तेव्हा सर्वच बोलायला लागले। कारसेवक मराठी बोलत होते, त्यावरून ते महाराष्ट्रातील शिवसैनिकच असावेत। त्यामुळे राम जन्मभूमी वादाचा आणखी एक कोन तयार झाला। शिवसेना व ठाकरेंचे नाव देशभर जगभर गेले। अटलजी आणि अडवाणी समकालीन, दोघेही हिंदुत्ववादी। अटलजी मवाळ तर अडवाणी जहाल हिंदुत्ववादी। आघाडीच्या राजकारणात म्हणून अटलजी पुढे गेले, पंतप्रधान झाले। अडवाणी मात्र उपपंतप्रधान व गृहमंत्रीपदावर राहिले। अडवाणींचा जन्म कराचीचा, मात्र फाळणीनंतर इतर लोकांप्रमाणेच हिंदुस्थानात आले। जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नंतर भाजपा असा त्यांचा प्रवास। 2014च्या मोदी युगाचा उदय होण्यापूर्वी त्यांनी खडतर परिश्रम केले, भाजपला नवा आयाम दिला। महाराष्ट्रात महाजन मुंडेंच्या मदतीने ठाकरेंबरोबर चांगले संबंध तयार केले। त्यामुळेच केंद्राबरोबरच 1995 मध्ये महाराष्ट्रात सुद्धा सत्तेची फळे चाखायला मिळाली। जहाल विचारसरणी व परखड मत त्यांना पंतप्रधान पद न मिळण्यास कारण ठरले। पुढे पाकिस्तान दौऱ्यावर असताना तर मोहम्मद अली जिना यांचे केलेले कौतुक व जिना यांच्या कबरीला दिलेली भेट मोठेच वादळ निर्माण करून गेली। ती त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीसाठी टर्निंग पॉइंट ठरली। तरी त्यांचा 8 दशकांचा राजकीय व सामाजिक कार्याची पोच पावती म्हणून भारतरत्नाने गौरवण्यात आले, त्यात कोणालाही वाईट वाटण्याचे कारण नाही। अटलजी, मुलायम सिंग व अडवाणी यांना भारतरत्न मिळाले, चौकोनातील आता ठाकरे राहिले आहेत, त्यांना मिळण्याची सुतराम शक्यता नाही। ठाकरे आणि बच्चन हे देशाच्या सीमापार पोचलेले नेते, अभिनेते आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी फक्त विश्वरत्न आहे। भारतरत्न मिळाल्याबद्दल अडवाणींचे हार्दिक अभिनंदन। मित्र, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।